अगं बोल मी की नाही मी म्हणते कशी मी घेतलं तू हो तिकडे चुप आमंत्रण द्यायला गे म्हणजे कशी मी घेतलंय लोणी आणि नवरा बहिणी होते घेऊन आधी जाऊया बाजाराला अगं आता सांगितलंच पाहिजे अगं माता इथं काय वयाची झाली काठी आणि आता झाली मग काठी अगं हो काठी बरं मी की नाही घेतली पावसे अगं हो पावसे पावशेर म्हणजे दुधात हळद टाकून हलवलेली पावशेर दूध मलाई चला तू अगर आधे हाय अमून येता उघड म्हणला वाट आता कडेल काढायचं ठरलं एखादं सुंदरचं गाणं लाव पाहू अगं तुम्ही एवढ्या तरण्या काट्या पोरी एखादं गाणंही लावता येत नाही बरं मीच लावते धरा पोरी नो धरा ग मागून अगं गाणं तारवट कुठल्या चढता उभ्या घाटाला सांभाळा गट माठाला चढता उभ्या घाटाला सांभाळा गट माठाला पाय घसरून पडाला माग सारा होईल घोटाळा पाय घसरून पडाला माग सारा होईल घोटाळा
अरे हो 16 360 गोपिकांचा मेळा फाटमाटून मथुरेच्या बाजारी चालला आहे. अरे रे गोकुळ जायला ते गोकुळातच राहिले पाहिजे. जर का ते मथुरेला गेले त्याचे त्यावर फारच मारतील. मला त्यांचा त्या गोपिकांचा रस्ता प्रतिबंध करायला पाहिजे. या कामी आपले सौंदर्य पेंद्या आणि सुदाम हे आपली मदत करतील. त्यांना दान मारून पाहू. अरे पेंद्या अरे सुदामा हॅलो देवा हॅलो. आशीर्वाद असो पेंद्या सुदाम. देव भगवंता आज असे काही की हाक मारली. हो सुदामा 16 360 गोपिकांचा मेळा फाटमाटून मथुरेच्या बाजारी चालला आहे. माझे कार्य साध्य होईल. ठीक आहे देवा तुम्ही निश्चिंत करा. ठीक आहे येतो मी. अगं पेंड्या, काय रे? तुला ऐकलीस का जेवण चांगली कामगिरी? अरे हो ऐकली ना. तुला काय ऐकून आली काय? मी पण ऐकली. ऐक 16 गोपिकांचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालला आहे आणि त्यांचा रस्ता आपल्याला प्रतिबंध करायचा आहे बघ. अगं पेंड्या बरोबर मग तुला जमेल काही कामगिरी? छे 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 छे. 16 आणि मी एकटा गडी ताट जे बुवा आपल्याला नाही जमणारी कामगिरी. अरे पेंड्या मग कोण करेल ही कामगिरी? माझा एक लहानपणीचा मित्र आहे बघ. अरे बोबड्या रे तो बोबड्या. तो आपली कामगिरी पार पडेल. याला आपण हाक मारू. मार बघा. अरे बोबड्या बोबड्या रे बोबड्या. छे पेंड्या अजून जोरात रे पोचला दिला आवाज. हा परत मारतो. अरे बोबड्या बोबड्या रे बोबड्या. छे पेंड्या रे नाही पोचला आवाज. अरे 2 हाक मारल्या का तुझ्या कानात शिरतच नाही. थांब परत एक मारतो. आम्हाला अरे बोबड्या बोबड्या. अरे काय येतोय? एवढ्या मोठ्याने आवाज करतोस? अरे पेंड्या काय येतोय? अरे लवकर ये. अरे आलो थांब. अरे पेंड्या हात काढे मागिरी गाई तोडला जावर माझी भेट देण्या दोन्ही हात कुमारी भेट देण्या दोन्ही हात कुमारी Yeah.
अरे असे हेल्पट नाही कशाला ए आता काय बोलतो रे अरे हेल्पट काय काय मग काय म्हणतो त्याचा जन्मापासूनच तसा. अरे या थांब रे अरे बेटा अरे माझा तो मुलगा गेला काय कोण जोडीदार? अरे पत्त्या पत्त्या बघ्या? पत्त्या अरे लहानपणीचा दोस्त परश्या पत्त्या पत्त्या अरे माझा माझा होता इथं गेला घर आणि सोडून बिडून आलास काय त्याला? आता तिकडे नदीवर गेलं काय गजा कमाल झाली तुला दाखवतो मी पण आणि त्याला कुठे त्याला हाक मारते मी जमलो बा हाक मारतो. पत्त्याला म्हणता काय म्हणते पत्त्या इकडे या इकडे बोबड्याला बोबड्या हा आता म्हणालो आता काय परश्या ए परश्या इकडे बोबड्या आला बोबड्या. अरे पाणी पिया गेलेलो. अरे काय एवढी ताण लागली काय नदीवर आज आली किती ताण लागली आणि तुझ्या अंगावर झालेला का? माझ्या अंगात अरे काय बोलतो काय हा? ते बाबा का विषय काढू नको अरे काय करायला आम्हाला समजू दे. अरे माझ्या बघ तू आपलाच मित्र आहे. आपल्याला सांगणार नाही तर कोणाला सांगणार ह्यांना आपल्याला अरे सांगतो. थांबतो पण माझा माहिती आहे तुझा वाहतू नको हा मग थांबतो अरे काय ना माहिती माझी ती चुकली काय चुकली बोल. चुकली अरे ती तांबू तांबू काय काय हा तांबू तिला जो सकाळी दोन्ही दिवस कातवणीचा देव आणि दुपारी घरी येते ना रे काय झाले आधीच वाजले 3 वाजले तरी काय गायचा पत्ता नाही थांबवला त्यांनी काय घायचा पत्ता नाही तू आताच कुठे? आता तिला शोधा गेलो हा इकडचं गेलो आता नागर वाटत तिकडचं ती कातवणी वितवणी तोडून ह्या डाळी त्या डाळी तरी काय भेटली नाही. अरे आलो नाही भेटली सोडतोस का अरे ह्याला? गंमत काय झाली वाटते कद्या अरे दाढीत ना आता जाता हा काय माझ्या अंदाज किरायची का सुट्टी गिराय आता आण कादम अरे काय बोलतो काय? अरे अंदाज माझ्या पुन्हा अरे मला वाटलं अरे माझा अरे आंग आता त्या आता दात कसा होती वाटतं तुला त्याच्या का दाढी तुझं तू न अरे बोलतोस काय? अरे पूर्ण लागली आणि ती किती उठता तुझी माती एक तास काय मग झालं काय? आलेला नाही बाबा आता घालू के आता ताज्या उठत आहे ते पत्ते तू कशाला काय ते नको ते विषय करतो इथं बरं झालं काय हात कशाला मातीचे अरे ऐक सांगतो 16 शस्त्र 360 गोपिकांचा मेळा आठमाट करून मथुरेच्या बाजारी चालला आहे. त्या बाजारी मथुरेच्या आता पुढं काय
रस्ता आपल्याला प्रतिबंध करायचा आहे बघ. तिकडं त्यांचा रस्ता का प्रतिबंध करायचा? कोण असतं तिकडं? अरे तिकडे गवळणी, दही दूध गौरवनी आणि दहिदू अरे आहेत ते कुठे त्या? अरे त्यावर तिकडे जाताय. ए पेंड्या त्यात का गौरवनी अरे याच आणि ही कोण? भाऊ आता करायचं काय? या कोणाची मावशी असेल मावशी. बोल 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 मोठं काम काय आपलं? हा मीच विचारतो. हे मावशे अशी कुठे काय रे मेल्या आलेली कुठून आणि जाणार कुठे? आणि हे गोकुलातून आणि जाणार मथुरेला. अरे मावशी बघ काय बोलते. आलेली गोकुलातून आणि जाणार मथुरेला. मावशे एवढं तुझं मोठं गोकुल. काय बोलतो काय मेल्या? ते काय बोलतो काय मेल्या? अरे गोकुल गोकुल. आता बोलणार मेल्या मोठं गो कुठं गो अरे काय बोलतो काय? अरे तुला समजलं ना? मला तर माझ्या ती मावती मावती नको. तूच जा विचार. हे मावते बोला मी विचारतो बेटा मावते आधी कुठे बोल काय रे मेल्या? हे मावते त्या मातात काय आहे? मावशे अरे डायरेक्ट वाटात काय जातोस? मावतीचा मात एवढा आहे काय बोलतो? अरे मावते मावते मी काय सांगतो तुला तू जर गोकुळात जात असतील मथुरेला जात असतील तर तुला या दत्त्याने जाता येत असेल. दत्त्या? कोण आहे दत्त्या? अरे मावते दत्ता 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 अरे दत्ता असला असला. हा, या दत्त्याने जाता दिला नाही आणि तो गुप्त देवांचा तुम आहे आणि तो तुला पडायला लागेल. काय बोलतोस? अरे बोलतोस काय? अगं मावशी त्याची जीपत तशी आहे. पालायला नव्हे पालायला पालायला. आता मावते तुला चांगली तू या रस्त्याने जाता येणार नाही तुला. हा असा कृष्णदेवाचा हुकूम आहे. तुम्ही आहेस तरी कोण? आम्ही कृष्णदेवांचे सौंदर्य. हा सुदामा, हा बोबड्या, हा परशा आणि मी पेंद्या. बोलिनो, द्या गं याला अगदी खुशबूवाला पेन द्या. अगं मावशी तो नव्हे पेन. कृष्णदेवाचा सौंदर्य पेंद्या पेंद्या. समज आता कोणता हा, आता या लक्षात जायचं नाही. मावशीला मला वाटतं लेटच करायला. चल, चल, मावती मावती पण नक्की आवडते. राहू दे राहू दे. तुला काय अरे जमणार? मावती मावते गलती गलती काय करते ती मावते तुला लक्ष जाता येणार नाही. मग काय कांदा बिंदा आहे की नाही? आहे ना मग दाखवत. बोबड्या. कायदा सांगूया. आज सांगा त्याला सांगूया. आता मावते अशी पुढे अति पुढे तुला कायदा देतो. आहे हुकुम देवाचा न कायदा पेंडा सुद्धा मानता. आहे हुकुम देवाचा न कायदा पेंडा सुद्धा मानता. सोडणार नाही रे तुला पेंडाचा. सोडणार नाही रे तुला Thank you.
नद्या, माऊलीला विचार कायदा काढा पाहिजे होता तुला. मावशे, कसला का कायदा आमचा? मग या झाडाखाली 5 मिनिटं बसावंच लागेल. आपण जमले मुले त्या झाडाखाली 5 मिनिटं बसूया. अरे तू घे काय झाला बताय. अरे मी थांब थांब थांब. नद्या, त्या मावती करायला बदल तुला काय बतायचा. ओके तुला आमच्या हप्पा मामाला तुझाही झाडाखाली बसावं लागेल. अरे मेल्या मी 6 महिने बसले 6 महिने उठत नाही 6 महिने उठले की 6 महिने बसत नाही. अरे पेशा ती मावती बघ काय म्हणते. 6 महिने उठली ती 10 महिने बसत जाय आणि का बोलती ती उठत जाय म्हणजे ही काय 6 महिने झोपून आणि उठूनच करते की काय. ते बोलू नकोस. पावते तुला काय करणार आहे भाई पण तुझा या झाडाखाली बसावंच लागेल. हा मीच बघतो. द्या बघ काय तर. आड माड ताड हे चंदनाचं झाड. अगं मावशी तू ग वडाचं झाड आणि तू र सुकलेलं हाड. अरे आपला दोस्त आहे समजून घे. अरे तरी पण मावशी काय बसायची मागत नाही. त्या मावतीला मीच बसवणार. तू काय मावते बापड्या तुझ्या दम आहे दम आहे. एकदम म्हणले एकदम बघ. नको नको हे राहू दे. ह्याच्यात दम आहे ह्याच्यात. माझा दांडू कसा वाकडा कसा बघ. माझा दांडू देव आहे. प्रेक्षकांच्या मनापासून आलेलं पारितोषिक प्रेक्षकांच्या मनापासून आलेलं पारितोषिक असं आहे. साधे भवन याच करून या भोपण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही श्री नवलाई नमन मंडळ तो दिवाळाबाई नाटकरे त्यांचे अत्यंत ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे पेन्या त्या गौदरी बसल्या आणि मावती पळाली बसत. जाऊ दे आता ते काय करायचं. आता आपण तुमच्यावर जाऊन गाई गुरांचा सांभाळ करायचा. नाही आणि देवांचा उद्देश घ्यायचा. देव काय म्हणतात ते बघायचे. दमा. आताच आमच्या तुमच्यात कसं असतं काय हा. आमच्यात कसं डायरेक्ट असतं. म्हणजे आता आणि पण राहू दे. तर दमा मार बाबा. देवा भगवंता मामा हे काय पण तिकडे पिकवत पसंत नाही आपल्याला. आधी कशा वाटते नकरी देवा आम्ही तुम्ही सांगितलेली कामगिरी पूर्ण बजावली आहे. ठीक आहे तुझं पेन दिसतं. तुम्ही आनंदाने कुंजवनात जाऊन गाय गुरांचा सांभाळ करा. ठीक आहे येतो आम्ही देवा.
कुठे वेळी उभे राहून आपल्या भक्तजनांचा सांभाळ करत असतात. हे नाते खरं आहे, पण ज्याच्या वेगळ्या जन्म घ्यावा लागतो त्याच्या वेगळे पिढीले रूपे धारण करावे लागतात आणि आपल्या परिवारात पौष मामाचा फार श्रीमंत झाला आहे. त्याचा नाश करण्यासाठी मला दिव्य मातेच्या भूमी अखेरच धारण करावे लागले. तर सांगा आपल्या जन्माच्या वेळेला. ऐकते राजे. ऐकून घे गवळ्या पोरी ओळख माझी खरी देवकीच्या आठव्या देवाला ओळख गवळ्या पोरी ओळख ऐकून घे गवळ्या पोरी ओळख माझी खरी देवकीच्या आठव्या देवाला ओळख गवळ्या ऐकून घे गवळ्या
आज तो माझा आठवा होता कृष्ण कृष्ण श्री कृष्ण ऐकून घे गवळ्या मोरे ओळख दादे पटले का जन्माचा तुला? खरंच श्रीकृष्ण भगवान आहे आपण त्यांना शरण लावूया. दादे शरणागतांना माफ करणे हा माझा धर्म आहे आणि धर्माचे पालन करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. ठीक आहे येतो आम्ही. थांब दादे, 7वे अवतारी दिलं होतं आज तुझं 8वे अवतारी पूर्ण करावे लागेल. ठीक आहे. तुझ्या जीवाचा प्रीतीचा हा सागर कुठे हरवला तुझ्या जीवाचा प्रीतीचा हा सागर कुठे हरवला जाणारे जाऊ दे मला, जाणारे जाऊ दे मला, जाणारे
अरे चल. काय होताच कुठे वाजले किती महाराजांची वेळ झाले कुठे किती वाजले बस जरा. बघ बघ किती वाजले वाजू दे. काय काय वाजतात? वाजतात? अरे काय होताच कुठे महाराजांची वेळ झाले अरे तुला काय सांगू माझी परिस्थिती. कसली परिस्थिती काय झालं काय छे, हे काय तुला सांगण्यासारखे नाही. जाऊ दे. अरे सांगण्यासारखं नसतं तरी पण सांग नको तू पटवून घेणार नाही. अरे सांग तरी पण सांग मित्र आहे म्हणून सांग होय जाऊ दे. दोस्त आहेत म्हणून सांगतो. अरे काल राजवाड्यातून करून गेलो तो बघतो तर काय. काय बघतोस तर काय अरे घरी मेवना. अरे तुझा मेवणा तो येणारच ना अरे पण भलत्यात काय मार. आणि नंतर माझी ट्यूब पेटली. मेवना अचानक कसा आजार झाला. मग नंतर विचार केला. काय अरे केला? काय आज गटारी. गटारी तेवढाच का मेवणा तुझा आजार झालेला गटारी समजल्यावर मेवना आजार झाला. म्हटलं जाऊ दे. मेवना आलाय किती दिवसात. होय मग त्याची सोय पाणी तर केलीच पाहिजे. केलीच पाहिजे मेवणा आला म्हटल्यावर सोय पाणी करायला नको मग म्हटलं जाऊ दे. हातपाय धुतले. घरात गेलो हातपाय धुतले आणि बायकोला म्हटलं काय बंधुरा झाले. मग अरे मग काय तू खुश असती. अरे मी बोललो ना तू खुश असती तेव्हा ती म्हणाली मी लय खुश आहे. अरे भाऊ आला म्हटल्यावर खुशच असणार अरे मग तुझा येतो की नाही. कोण? मेवना. अरे लग्नच नाही जायचं मेवणा कुठं जाणार लग्न कधी करणार. अरे काय वय झालंय जाऊ दे. पुढचा आहे. तुला जाऊ दे. मेवना आलाय त्याची तब्येत पाणी तरी विचारूया. म्हटलं, गेलो बसलो. म्हटलं, काय मेवना कसं बोलतो भाऊजी कसे आहे. ही माझी तब्येत पाणी कशी आहे. म्हणतात बरी आहे. म्हटलं आज अचानक कसं येणं केलं. तू म्हणतो नाही सहज आलो. पण मी समजलो सहज कशा आले ते. अरे गट्टारी ना. गट्टारी, हा, मग. म्हटलं, जाऊ दे त्याची सोय पाणी तर केलीच पाहिजे. म्हणून म्हटलं आता याची सोय पाणी तर कशी करावी. घरात गेलो. भाजी सोय केली होतीस ना आणि कसली सोय आधीच बायको करून ठेवणार होती. मग आणि कसली तुला सोय करायची होती अरे आणि कसली म्हणजे ह्याची नको. याची मग ह्याची याची तर आपल्या गावात बंदी आहे कोणत्या घेतात. अरे हा आता माझ्या डोक्यात आलं. जंगला मरायचा. होय आपल्या गावात बंदी आहे ना बघ. मग काय केला मग काय केलं माहितीये. म्हटलं आता मेवना आलाय ह्याची सोय तर त्याला केलीच पाहिजे. एवढा किती दिवसांनी महिन्यात आला असेल मग? याची सोय पाहिजे होय म्हटलं जाऊ दे. आत्ता बोललो काय करू. नंतर बोललो विचार आला. सापूच्या तळ्यावर भेटते त्या अंतीकडे. होय हो, आणि तिकडे भेटते मग म्हणजे आता अंतीकडे जायचं कसं काय. एकदम वाजलेत 9. 9 वाजले आणि त्या आंटीचं 8 वाजता दुकान बरोबर बंद होतं मग एवढं तुला माहिती. म्हणून म्हटलं जाऊ दे. आता मेवना आला ते काहीतरी सोय पाणी केली पाहिजे का नाही. पाहिजे मग काय म्हणून म्हटलं
गेलो गेलो विचार केला त्या गल्लीतला तो मोरेचा बंड्या. अरे मेले हा मोऱ्या कोण? गल्ला तुझा मोरा नाही जात, मोरेचा बंड्या माहित नाही वय. अरे मोऱ्या काय? काय बैलाचं नाव आहे मोऱ्या? अरे तू गावात आलो ना रे. अरे मोरेश्वर म्हण मोरेश्वर. अरे तात तात त्याला तुझा भटपा पण येत नाही. मोऱ्याचा बंड्या म्हणजे मोरेश्वरचा बंड्या. हा, मग असं सांग की. चल, तुझी ट्यूबलाईट ही बाय. तर म्हटलं बंड्याला विचारलं तुला गाडी देशील काय रे. मग काय म्हणाला बंड्या? तो म्हणतो कशा. म्हटलं पुढचा प्रयत्न कशा विचारतोय. ते फक्त पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे. पाहिजे. बरोबर आहे. मेवणाला म्हटल्यावर काय मेवण्याची सोय करायची म्हटल्यावर पाहिजे. मग ऐकलं काही जुमण्यातलंच नाही ते. बोल मग मी काय ठरवलं माहितीये. म्हटलं गाडी द्याला ना, गाडी द्याला ना द्याला. म्हटलं मेहरबानी केला गाडी द्याला. हा, मग गाडी दिला मग काय? आणि जा असा पाय टाकला. कसा? अरे धरला असा. असं काय घोड्यावर बसत होता की गाडीवर बसत होता? अरे नेलं घोड्यावर नाही गाडीवर असा. हा. आणि ती काय ती चावी फिरवली अशी रे. जल्ली तुला फिरवता पण येत नाही. कसं रे तू. हा, मग चावी फिरवली साशी मग काय? आणि जा शंभरचा काटा लावला. तो कावले कोण सुद्धा बघितलेली नाही. आता कावले कोणवर माती अरे टाकली. आता टाकली आहे माती. मग त्याला मी बघितलेली नाही पण मी शंभरचा काटा सोडलेला नाही. मग पण त्या मातीचं मेवना धुरून गेला ना रे. पण काय बोलाय माग नाही. अरे बोलणार कस? हे पाहिजे काय ते गपचूपच हा, झालं. बरोबर बरोबर. नंतर मी समजून गेलो बोलू मेवना बोलत नाही तर आपण तरी कशा बोलायचं. आपला 100चा काटा शंभरचा लावला. काटा लावला. मग? मोऱ्याच्या भांड्याला विचारलं बोलो 5 मिनिटात जाऊन येतो पण तिथं चालली 10 मिनिटं लागली 100चा काटा लावून. हे असं कसं झालं. एवढेच कमी देते. गेलो बघतो तर काय आंटीचं झालं दारच बंद. नाही, तू गेलास 9 वाजता 8 वाजता बंद होत. आता काय करणार. मेवना पण तसा लेट आला आणि या विचार पण जरा लेटच झाला. बरोबर. तुला गेलो बघतो तर काय दार बंद. नंतर दार बॅटरी पण जल्ली नेलेली नाही ना. अरे मोबाईल तरी होता काय? मोबाईल कसला. बस. मोबाईल पण नेलेला झाला सगळं विचारलो फक्त गाडीने घ्यावी बस. हा. आणि मी आऊ ना. मग दार बोलो ठोकवूया दार आपण. चित्री भेटत तो ठोकवतोय. ते जल्ली पडवीत निघली ती म्हातारी निघली होती ना. ती जल्ली शिव्या घालायला लागली. म्हातारी? आणि तिची आंटीची म्हातारी. अरे सासू असेल सासू. ते मरू दे म्हातारी म्हणते दिलाय. तिचा जल्ला वय पण झालाय. हा, ठीक आहे. मग म्हटलं ती शिव्या द्यायला लागली ना रे. अरे म्हातारी तुला शिव्या द्यायला लागल्या. तू शिव्या ऐकून घेत नाही. अरे अजूनपर्यंत कोणत्या शिव्या ऐकल्या नाही पण मेवण्यासाठी ऐकायला लागल्या. मग काय करणार? तुझा मेवना पाहिजे तर काय ऐकावंच लागणार शिव्या तुला. मग ते दुमण्यातलं नाही हा बोललो मी. नंतर मग म्हटलं हा मग काय बोल. म्हटलं आंटी काय दार उघडायला तयार नाही. नंतर दिसली ती आंटीच्या दारावरती घंटी. एवढंच बटन होता. एवढीचा लाईट आणि त्यांचं बटन कसं दिसलं एवढंच? अरे जल्ला हात गेला तर दाबत होता. टिंगनिक 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 असं दाबत होता. मी म्हटलं आंटी कंटाळली. कोण आलं आतमध्ये बडबडते. म्हातारी पण शिव्या घालत होती. शिव्या घालत होती, बरोबर. मग आता काय करणार. मग काय केला? मी बोललो आंटी ही घंटी वाजवली माहितीये. अहो आजाचा माझा झालाय पगार. घेईन लोकं नको उधार. गोष्ट पटली झटकन उठली. अशी प्रथमी गाजवली. Thank you.
काय तर रोज तर आता काय उधार देण्यातला नाही म्हटल्यानंतर त्याची सोय केलीच पाहिजे. केलीच पाहिजे बरोबर. तर तुला मेवण्याची सोय केला आणि मेवण्या खुश, मेवण्या तिकडे तराट आणि मी इकडे फराट. मेवण्याला भेटली मेवणा गेला सुटला. कुठला काय होता असा पडून इथं माहितीये. नंतर आंटीच्या आणि वादाला गप्पा रंगल्या ना तर काय बोलण्यासारखं नाही. ओ निघाला गप्पा असं सगळं रामायण घडलं. रामायण काय महाभारत घडलं म्हणून सांग. मग म्हणून त्यांनी मला झोप नाही भेटली ना म्हणून तर उशिरा आलो. बघ का आता महाराज यायची वेळ झालेली आहे. होय होय. मग काय म्हणतो काय म्हणतोस? काय म्हणू मी? मी काय म्हणतो माहितीये. महाराज येण्याची वेळ झाली बरोबर आहे. रात्री झोप नाही मिळाली म्हणून मी ते फक्त 5 मिनिट 5 नको 2 मिनिटं फक्त. काय नको आता महाराज लगेच येण्याची वेळ झाली काय झोपा अरे त्या महाराज गेली काय ते करील मागच्या वेळेस तो माझा आपल्याला काय करायचं आहे. 2 मिनिटं फक्त विश्रांती घे. अरे झोप नाही रे यार हा, ठीक आहे. मला. मग वाटच्या गेटवर पारा करा. हा ठीक आहे. महाराज आले की मला लगेच उठव. ठीक आहे ठीक आहे 2च मिनिटं. आज तर काय नुसता ढुलकाना पडायला लागलाय. तोपर्यंत मी पण एक गुलकी घेतो. मथुरा नगरीचा राजा तोच म्हणतात तोच मला. आपलं राज्य किती आनंदी आनंदात चाललं आहे आणि का बरं चालू नाही. अरे हो, नित्य नेमाप्रमाणे मथुरेचा बाजार सकाळी 8 वाजता भरतो, परंतु अद्यापही गवळींचा पत्ता नाही. काय समजावे. काय समजावे. या मागे त्या काळ्या कृष्णाचं कारस्थान असावं. कृष्ण 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 दाणी म्हणी कृष्ण. देवापासून ते आकाश होण्याची देवा माझ्या तळपायाची आत मस्तकाला झोमत आहे. कृष्ण हा तोच मामा तुझा सूड घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, शांत बसणार नाही. कृष्ण कृष्ण सेवक झोपा करतायत. महाराज महाराज समास आहे महाराज समास. ठीक आहे. आज सेवक आज काय
आशीर्वाद महाराज आपल्या राज्यात आग लागले सारी प्रजा गोरगरिबांचे जीव सैरावैरा पळू लागले सगळीकडे आकार माजलाय सारी प्रजा काय मरू दिसो तरी सध्या स्थितीत कोणता उपाय योजावा हा एक काम कर वरती दुकानावर जा 5-10 लिटर रॉकेल घेऊन ये आणि कुठे टाकशील पहिला आपल्या वाड्यावर टाक काय तो? आईला झोपच लागत नाही काय सवत? महाराज, समजलंय महाराज राजसेवक कोण करताय की झोपा काढताय महाराजाला सांगू शकत नाही कायच तो राजसेवक मथुरेचा बाजार नित्य नेमाप्रमाणे आठ वाजता पडतो परंतु अद्यापही गवळणीचा पत्ता नाही याचे कारण महाराज गवलेनी झोपले असतील राजसेवक राजसेवक बंद करा तुमचा चावटपणा काय असावे याचे कारण काय सगळे काय उद्या संवाद आहे तू काय झोपलो ती कितपत धरू जायचं केव्हा मग राजसेवक बोला महाराज काय करावे तो काळ कृष्णाने तर माझ्या मस्तकामध्ये तैमान घातला आहे कृष्णा हा कृष्णा तुझा सूड घेण्यासाठी या देहाची लाई लाई होत आहे कृष्णा हा कंस मामा सूड घेतल्याशिवाय शांत बसणार नाही शांत बसणार नाही राजसेवक महाराज असेच जा आणि आपला सेनापती हक्क झालाय ते हजर करा ठीक आहे महाराज त्याचं काय राजसेवक बोला महाराज तोपर्यंत मी विश्रांती घेतो ठीक आहे महाराजांचे त्यांनी प्रणाम आशीर्वाद असो. महाराज अख्खा गाव पालटा घातला पण एक पण आकडू भेटला नाही म्हणून मी लाकडू घेऊन आलो बंद करा. हे चालला सुलपट उपाय माझा राजसेवक आपला सेनापती हक्क झालाय ते हजर करा लाकडू घेऊन लाकडू. राजसेवक हा राजसेवक आशीर्वाद असो तुला अगदा बोलवण्याचे कारण म्हणजे एकच आणि ते कोणते अगदा असाच गोकुळाचा आणि त्या कृष्णाला म्हणावं
ज्या मामाने मोठा यज्ञ समारंभ मांडलाय त्या यज्ञाला तुला आमंत्रित केलाय. ठीक आहे महाराज, त्या कृष्णाला तुमच्यासमोर मी हजर करेन, पण मला एक वचन द्या. वचन आणि ते कसले वचन? महाराज, त्या कृष्णाच्या केसाला धक्का लागता कामा नये. ठीक आहे तुला, हे घे वचन. ठीक आहे, देतोच महाराज. ठीक आहे. कृष्ण, तुझा सूड घेतल्याशिवाय हा कसला शांत बसणार नाही. जशी तुझी 7 भावंड घरा घरा फिरवून घाण केली, तसाच तुला या पाय जरी चिंतून घाण करणार आहे. देवा भगवंता, आपण कित्येक दिवस या यमुना घाटी कोणताही खेळ खेळलो नाही. आज आपण कोणता खेळ खेळूया? आज आपण चेंडूपल्ली खेळ खेळूया. नको नको द्यावा. गेल्या वेळी आपण इथे चेंडूपल्ली खेळत होतो आणि बॉल कुठे गेला माहित आहे ना. आणि तेव्हा घडलेला प्रकार. आता आपण चेंडू लगोरीच खेळूया. काय बोबड्या, चेंडू लगोरी की चेंडूपल्ली? त्याला काय तर खेळा एकदा आता. तुला काय चेंडू एवढा तुझा चेंडू? तुला काय चेंडू लगोरी चेंडू पल्ली काय पण? तारे तारे अगदी पडी पण तारे आणि चेंडू पण तारे. हल्ली नको लगोरी. हा, अरे मी काय बोलतो, दा खेळायचा तर खेळा. माझा कंबारदा दुखतोय बाबा. खेळशील ना? अरे पेंड्या, मला माहित होता लगोरी चेंडू खेळणार तुम्ही, मग पहिलं काय बोलायला काय झालं काय? म्हणून मी आणलाय चेंडू. बघ केवढी होता. खेळ्या खेळ्या तर तुम्ही खेळा, मला काय. यावी तुझा गजरा रे. काय चांगला खेळ दादा अगदी. हे काय बोबड्या, काय एकदम खेळ झाला आपला ना. शेवटी चेंडू गेला. वा वा, किती चांगला खेळ झालाय.
घोडा येणार आहे फ्लॅट चालू कर आता हाय लाईट आहे कशाला हाय लाईट अरे अक्षरा, अचानक या कुंजवणी येण्याचे कारण? अरे भगवंता श्रीकृष्ण मुरली मनोहरा तुझ्या त्या मोठ्या यज्ञमान तुझ्या त्या मोठ्या मामानं मोठा यज्ञ समारंभ वाढलाय त्या यज्ञ समारंभासाठी तुम्हाला आमंत्रण केलं आहे. मामानी काय कत्ती कामा तुला आणि मामानी काय आणि हा कोण अकलूड काय अकलूडनी काय हा जो वेगळाच काय त्या लाकडूड आणि काय अकलूड अरे जाऊ दे भगवंता आहे तुझे भगवंता धमा आता तुमचं आपण हा जो काय सारखा असतात कृष्णा या त्या नक्कीच कौस मामाचं काहीतरी कारण असलं पाहिजे बलरामा तुम्ही निश्चिंत राहा हवं तर तुम्ही सोबत चला. ठीक आहे क्रूडा चला तर ठीक आहे आशीर्वाद असो महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला तुमच्या समोर कृष्णाला हजर केलं आहे. ठीक आहे अंकुरा. देतोच मी. या. मामांची त्यांनी वंदन असो. धिक्कार असो करतो मामा धिक्कार करण्याचे कारण बलरामा लहान तोंडी मोठा घास घेतोस लाज वाटत नाही का तुला मामा, तो घास आपोआप पाणी प्यायला खाली जातो. कृष्णा मामा माझ्या देवकी मातेची 7 मुले घराघरा फिरवून ठार केली तेव्हा तो तिला कोणी गेली वाह 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 बलरामा एवढी गमेन असे रंगात सामर्थ्य स्वीकार